नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू PYQ या सिरीजमध्ये। आजचे थिंकर आहेत इमाईल दुर्खेम आणि त्यांची आत्महत्येविषयीची संकल्पना। इमाईल दुर्खेम म्हणतात की आत्महत्या हे एक सामाजिक तथ्य आहे, म्हणजेच आत्महत्या जो व्यक्ती करतोय तो व्यक्ती त्या आत्महत्येला जबाबदार नसून समाज त्या आत्महत्येला जबाबदार आहे। मग आता प्रश्न पडत असेल की हे कसं काय? तर दुर्खेम हे एक्सप्लेन करताना म्हणतात की दोन तत्वांचं आपण उदाहरण घेऊ। एक तत्व म्हणजे एकात्मीकरण I आणि दुसरं म्हणजे नियमन R रेग्युलेशन। तर इंटिग्रेशन आणि रेग्युलेशन याच्यावरून आत्महत्येचे चार प्रकार दुर्खेम सांगतात। पहिला प्रकार आहे परार्थवादी आत्महत्या की ज्याच्यात इंटिग्रेशन अतिशय जास्त असतं, म्हणजे एखादा व्यक्ती समाजाशी इतका जास्त अनुरूप असेल की तो समाजासाठी आत्महत्या देण्यासाठी सुद्धा कमी करत नाही। याचं उत्तम उदाहरण आहे आपले सैनिक, जे सीमारेषेवर आपला जीव देण्यासाठी पण तयार असतात। दुसरं आत्मकेंद्री आत्महत्या हा प्रकार, ज्याच्यात इंटिग्रेशन अति जास्त कमी असतं, म्हणजे उदाहरणार्थ जे म्हातारे लोक आहेत की जे समाजापासून पूर्णपणे विभक्त झालेले आहेत, ते बऱ्याच वेळा आत्महत्या करताना आपल्याला दिसतात, कारण समाज त्यांना विचारत नाही, समाज त्यांच्यापासून लांब गेलेला असतो। याला म्हणतो आत्मकेंद्री आत्महत्या। तिसरा प्रकार आहे दैववादी आत्महत्या की ज्याच्यात R रेग्युलेशन, समाजाचे नियम अत्यंत कडक असतात। मग याच्यात जेलचं उदाहरण घेऊ शकतो। जेलमध्ये बंद असणारा एखादा कैदी तो इतक्या नियमांनी त्रस्त असतो की बऱ्याच वेळा तो आत्महत्या करायला प्रवृत्त होत असतो। आणि चौथा प्रकार आहे प्रमाणक शून्य आत्महत्या की जिथे नियमनांचा अति जास्त अभाव असतो। तर या प्रमाणक शून्यताची परिस्थिती कधी निर्माण होते? जेव्हा समाजात एखादं संकट येत असतं आणि अराजकतेची परिस्थिती निर्माण होते। उदाहरणार्थ एखादं आर्थिक संकट आलं, तर त्या आर्थिक संकटाच्या वेळेस व्यक्तीला कळत नाही की मी काय करू, म्हणून तो काय करतो, तर त्याला आत्महत्या करावी लागते, किंवा कारण कुठलेच नियम त्या आत्महत्येला थांबवण्यासाठी काम करत नसतात। तो हे चार प्रकार सांगितले दुर्खेम यांनी आत्महत्येचे, आणि याच्यातून त्यांनी सांगितलं की आत्महत्या ही व्यक्ती सापेक्ष नसून समाज सापेक्ष आहे। तो आय होप हे समजलं असेल, नाहीतर मी आहेच। थँक यू सो मच।